रजपुताला आरक्षण आहे का अर्ध्या? आमच्या इकडच्या आदिवासीला आरक्षण आहे का? लिंगायत समाजाचं आरक्षणाचे काय केलं? त्यामुळं आपणच शान व्हा आता 29ला गेन जर आपल्याला असंच फसविलं साफ करून टाकायचं। आता बोरीला 46 लोकांवर गुन्हे दाखल केले तरुणांवर, त्याच्यामध्ये जीवे ठार मारण्याचा प्रयत्न अशामध्ये स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे। शासकीय कामात अडथळे 13 प्रकारचे गुन्हे दाखल केले, त्यातले 4 कुठं संभाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता, त्या ठिकाणी वाद झाला आणि तिथं एक पोलीस कॉन्स्टेबल आहे असं त्या गावकऱ्यांचं म्हणणं, ते पुतळा ओढत होता तर त्यावेळेला तिथं पडला तर त्या सर्व गावकऱ्यांवर 46 लोकांवर त्याला मारहाण केली, इतर प्रकारचे गंभीर गुन्हे त्यांच्यावर दाखल केले। 13 गुन्हे दाखल केले। घेतो मी माहिती घेतो त्याची आणि ते SP साहेबांनाही बोलतो, मी मुख्यमंत्र्यांना पण त्यांच्या विषयावर कानावर टाकतो की अन्याय करायला लागला म्हणून। छत्रपतींचा पुतळा काढण्याचा अधिकार नाहीये कोणाला, तुम्ही छत्रपतीचे पुतळे काढणार आणि या राज्यात राहून आमचा काय उपयोग? बरं झालं तुम्ही कानावर टाकलं, मी त्याची ताबडतोब आता दखल घेऊन हे पण वर कळवतो। महसूल मंत्र्यांशी नेमकं काय बोलणं झालं, काय आश्वासन दिलं त्यांनी शक्तीपीठ प्रकरणामध्ये? त्यांनी सांगितलंय की बावनकुळे साहेबांनी मंत्री महोदयांनी सांगितलं की तुमचं एक शिष्टमंडळ येऊ द्या गुरुवारी, मी हा विषय तडीच लावतो, काळजी करू नका। मला एक अनुभव आहे की एक माग आम्ही असंच काम सांगितलं होतं शेतकऱ्यांच्या संदर्भातलं, त्यांनी त्यावेळेस ते केलं होतं, त्या गायी होऊन जात होत्या, पंचनामा करत नव्हते, त्यावेळेसचा हा विषय होता। त्यावेळेस एक सांगितला होता आम्ही आणि पीक विम्याचा एक सांगितलेला होता त्यांना, तर ते पाठीमागचा त्यांनी तडीच नेला, आता पीक विम्याचा करून घेतो म्हणे, असा एक अनुभव आहे। त्या अनुभवावर बोलतो की शक्तीपीठ महामार्गात सुद्धा ते कडीला लावतील अशी आशा आहे, कारण शेतकऱ्याच्या बाजूने ते उभा राहतील असं वाटतं। रद्द करा अशी मागणी आहे, शक्तीपीठ रद्द करा अशी मागणी आहे, तसं काही करतील का? आता चर्चा झाल्यावर लक्ष देईल ना काय होतं, चर्चेची तो वाट बघू, तिथून पुढे बघू मग काय करायचं। चला धन्यवाद।